उभा आहेत याच ठिकाणावरती ज्यावेळी छत्रपती शिवरायांना ज्यावेळी पन्हाळगडाचा वेढा पडला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजे महाराजांच्या काळामध्ये पहिलं लॉकडाऊन म्हटलं तर त्यावेळी लॉकडाऊन पडलं होतं आणि त्यातून सुटणं म्हणजे अवघड होतं. त्यावेळी आपल्या सैन्यामध्ये एक असा मावळा होता ज्यांचं आपण खाली पूजन केलं, नरवीर शिवा काशीद. ते दिसायला महाराजांच्यासारखे होते. मग त्याच्यावरती मग आपल्या महाराजांनी व बहिजी नाईक यांनी असं नियोजन केलं, असं प्लॅनिंग केले की आपण काय करू की एका पालखीमध्ये नरवीर शिवा काशीदांना बसू महाराजांची वेशभूषा करून आणि एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसतील. प्लॅनिंग असं ठरलं की एका पालखीमध्ये बसून शिवा काशीद सिद्धी जोहरला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून बनून भेटायला जातील. दुसऱ्या पालखीमधून महाराज विशाळगड या मार्गे राजदिंडी मार्गे त्यांनी विशाळगड जवळ करतील. याच ठिकाणी हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणावरती शेवटची भेट झाली, जर नरवीर शिवा काशीद व शिवाजी महाराजांची शेवटची गाळाभेट झाली ते ठिकाण म्हणजे हे ठिकाण आहे. याच ठिकाणावरून शिवा काशीद मग पालखीमध्ये बसले, सिद्धी जोहरला भेटायला गेले आणि छत्रपती शिवाजी महाराज बाजीप्रभू आणि बांधलसेन यांचे जवळपास 600 मावळ्यांच्या सोबत इथून पालखीतून गेले असं म्हणतात. पण मला वाटत नाही की महाराज इथून पालखीतून गेले असतील, कारण या आता आपल्याला चालताना इतका त्रास होतो तर महाराजांच्या काळामध्ये तेवढी वाट ही सोपी नसणार आहे. मग कदाचित महाराज सुद्धा चालतच गेले होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी हे मावळे किंवा महाराज इथून गेले कदाचित कुणाच्या पायामध्ये चप्पल नव्हतं, अनवाणी गेले होते. त्याचं कारण असं की जो वेढा पडला होता सिद्धी जोहरचा तो अतिशय म्हणजे कणकर असा वेढा होता. म्हणजे या पन्हाळगडावरती खालून गवता म्हणजे मुंगीलाही वरती येता येत वरून खाली वारालाही जाता येत नव्हतं, एवढा कडक बंदोबस्त होता. मग त्यावेळी त्या वाटेतून ज्यावेळी नरवीर शिवा काशीद खाली ज्यावेळी बसून गेले इथून पालखीतून ज्यावेळी सिद्धी जोहरला भेटायला गेले त्यावेळी त्यांना माहिती होती की ज्यावेळी मी सिद्धी जोहरला भेटायला जाणार आहे त्यावेळी मला तिथं गेल्यानंतर तो सिद्धी जोहर मला जिवंत सोडणार नाही. मी मरणाच्या दाढेमध्ये चाललोय माहीत असताना सुद्धा स्वराज्याचा मुकुट म्हणजे सोडवला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यासाठी वाचणं गरजेचं आहे. म्हणून महाराजांसाठी व स्वराज्यासाठी शिवा काशीद इथं पालखीत बसले आणि सिद्धी जोहरला भेटायला गेले. आणि ज्यावेळी सिद्धी जोहरला भेटायला गेले त्यावेळी सिद्धी जोहरचा एक सैनिक आला. तो म्हटला की हुजूर दगा हो काय, म्हटला शिवाजी भाग आहे. नाही म्हटलं हे काय, म्हटलं माझ्या समोरच आहे, म्हटलं शिवा मेरे सामने नाही, म्हटला दगा झालाय. मग त्यावेळी पुन्हा मग त्याच्या लक्षात आले की ज्यावेळी अफजल खानाची भेट झाली त्यावेळी शिवाजी महाराजांच्या इथं खून म्हणजे घाव लागला होता, त्याचा वन होता, ती जखमीची खून होती. तसं सिद्धी जोहरनं पटकन शिवा काशीदांच्या डोक्यावरचा जिरोटोप मागं सरकला, बघितलं ती खून कुठं आहे. खून नाही म्हटल्यानंतर मग त्याने शिवा काशीदांच्यावरती तलवार उघडली आणि त्याने म्हटलं सांग म्हणजे तू कोण आहेस. शिवा काशीदांना माहिती होतं मारणार आहे, तरी शिवा काशीद महाराज मी शिवाजी आहे म्हटलं, मी शिवाजी महाराज आहे. मग सिद्धी जोहरनं तलवार उचलली, त्यांच्यावरती तलवार चालवली. तसं शिवा काशीद पुन्हा म्हटलं नाही, म्हटले मी शिवाजी महाराज आहे. सिद्धी जोहर पुन्हा चिडला, पुन्हा त्याने तलवार उघडली, पुन्हा एक वार केला सपकन, पुन्हा शिवा काशीद म्हटले की नाही मी शिवाजी महाराज आहे. असे 4-5 लगातार पाठोपाठ ज्यावेळी त्यांच्यावरती घाव झाले, ज्यावेळी त्यांची गर्दन मारणार होती त्यावेळी शिवा काशीद हसत असतो म्हणतोय मी. अरे म्हणले मी जन्माला येताना शिवा काशीद म्हणून जन्माला आलो, काय झालं मी आज मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे काय माझं भाग्य काय तो दिवस म्हणजे आजचा दिवस आहे जिथं आपण त्या नरवीर शिवा काशीदांच्या समाधीवरती आपण नतमस्तक होऊ. आपण हे मोहीम आता इथून सुरू करतोय. इथून पुढे जात असताना अशी निशाणे आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतील. ती म्हणजे आपली जाण्याची वाट आहे. सगळ्यांना लक्षात ठेवायची, जे पुढे असतील त्यांनी ती वाट लक्षात ठेवायची. नंबर 2, दगडावरती ज्यावेळी आपण पाय देतो त्यावेळी पाय निसटतात. बऱ्याच वेळा पाय निसटणं म्हणजे ॲक्सिडेंट होतात, पडू शकतो, लागू शकतं. सगळ्यांनी चालताना ती जबाबदारी घ्यायची. ज्यावेळी निसरट वाट असेल, चढ असेल, शिस्तात चला. पण ज्यावेळी सपाट रस्ता असेल त्यावेळी प्रत्येकानं मात्र पाय पटपट उचलले पाहिजेत. कारण आपला जो टप्पा आहे तो सगळ्यांचा अलीकडे असतो. आपला कळकीवाडी म्हणजे पुढा आहे, जवळपास 32 ते 33 किलोमीटरचा टप्पा.